प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशनमध्ये आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, शोल्डर फुगा जे असतो बाहीला, लांब बाही आहे आणि शोल्डर फुगा कशा पद्धतीने टीच करायचा आहे, त्याची मापे कशी घ्यायची आहेत, शोल्डर फुग्यासाठी काय काय मापे लागतात, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। इथे तुम्हाला साईटला दिसत असन हाच व्हिडिओ तुमच्यासोबत मी पूर्ण व्हिडिओ जे आहे ती पाहायचा आहे, स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत व्हिडिओ हा जो आहे तो पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कटिंग स्टिचिंग जे आहे कशा पद्धतीने त्या ब्लाउज बाहीची जे आहे कशा रीतीने करायची आहे ती अगदी मराठीमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तुम्हीही तुमच्या ब्लाउजला अशा पद्धतीने ती फुगा शोल्डर फुगा बाही जी आहे ती तयार करून घेऊ शकतात। खूप साध्या सिंपल टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्की तुम्ही फॉलो करा। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील, सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे। कुणाला तुम्हाला शेअर करायचे असतील तर शेअरही करायचे आहेत। तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथे व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्याच्यावर तुम्हाला रेडीमेड पेपर कटिंग जर पाहिजे असेल, माझी जी कटिंग आहे तर आपल्याकडे अवेलेबल आहे, त्या कटिंगसाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे। चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पाहू शकतात आपण बाहीची कटिंग घेणार आहे। तर शोल्डर फुगा कशा पद्धतीने ब्लाउज बाहीची कटिंग करायची आहे तर ते तुम्हाला इथे सांगणार आहे। तर पाहू शकतात इथे मी हा डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे। तर असा डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे, म्हणजे आपल्या दोन्ही साईडच्या बाही ज्या आहेत त्याची कटिंग करणार आहे। त्यानंतर आपल्याला लांबी घ्यायची आहे। तर तयार लांबी आहे 10 इंच। आपल्या बाहीची तयार लांबी किती आहे? 10 इंच। तर आपल्याला 1 इंच शिलाईसाठी लागत असतं, तर टोटल आपल्याला 11 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाईसाठी, कारण आपल्याला या साईडने आणि या साईडने जॉईंट करण्यासाठी लागत असतो। तर अर्धा इंच या साईडने, अर्धा इंच या साईडने, टोटल आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर टोटल 11 या साईडने आहे, तसंच आपल्याला या साईडनेही 11 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आहे आपला 8.5। 8.5 मध्ये म्हणजे 34 साईजची बाही आहे, तर 8.5 ला मी परफेक्ट आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतात तर ते आपल्याला मार्जिंग मध्ये ॲडजस्ट करता येत असतं, त्याच्यामुळे अर्धा इंचाचा काही फरक पडत नाही। तर आता हे आपण इथे मेन बाहीचं माप टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला कॅफ हाईट घ्यायची आहे इथे 3 इंच। 3 किंवा 3.25 इंच घेतली तरी चालतंय, कारण लांबीला खूप आहे, त्याच्यामुळे दंड फिटिंग घ्यायची आहे आपल्याला 5 इंच आणि तिथून पुढे आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे 2 इंच। तर अशा पद्धतीने आपण इथून घेणार आहे 2 इंच। आपली मेन फिटिंग कुठे येणार आहे? इथे येणार आहे। आता ही पॉइंट आपण इथे जॉईंट करून घेणार आहे आणि हा पॉइंट आपण इथे जॉईंट करून घेणार आहे। हे आपले एक्स्ट्रा शिलाईसाठी राहणार आहे। तसंच आता हे 8.5 आहे, 8.5चा आपल्याला मध्य काढायचा आहे, तर इथे 4.25। 4.25 वर आपण मार्किंग केलेले आहे। तिथूनही आपल्याला जे आपण कॅफ हाईट घेतलेले आहे 3.25 असो 3 असो तितकीच आपल्याला इथंही घ्यायची आहे, पाहू शकता। आता याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत। तर 1 इंच 1 इंच आणि 1 रेषाच्या पुढं अशा पद्धतीने हे आपल्याला 3 पॉइंट काढून घ्यायचे आहेत। इथून इथे एक, इथून इथे एक, इथून इथे। आता हा जो आहे तो आपला पाठीमागलचा आहे, तर पाठीमागलचा आपल्याला अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हा पुढचा जो आहे तो अशा पद्धतीने इथे जॉईंट करायचा आहे। आता ही झालेली आहे आपली मेन बाहीची कटिंग। मेन बाहीची कटिंग तुम्ही अशा पद्धतीने करून घ्यायची आहे। आता आपल्याला शोल्डरला पफ घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला जिथे आपण 11चा पॉइंट घेतलेला आहे तिथून वरती आपल्याला 3.5 किंवा 3चा जरी घेतला तरी चालतं, पण जास्त जर तुम्हाला पफ पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही 3.5चा घ्यायचा आहे। तसंच या साईडनेही आपल्याला 3.5 वर मार्किंग करायचं आहे आणि इथून 3.5चा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे। आता या कोपऱ्यापासून इकडे आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे। किती घ्यायचं आहे? 1.5 इंच। तर हे पहा, सरळ मध्ये आपल्याला हा 1.5 इंचाचा पॉइंट केलेला आहे। आता आपल्याला हा जो मागचा मोंड्याचा आकार जो आहे
तो आपल्याला इथे मिळवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हे पहा, हा पॉइंट आपण इथे मिळवून घेतलेला आहे। तर मेन आपली फिटिंग इथे येणार आहे आणि याच्या आपल्याला प्लेटा पाडायच्या आहेत। आता हे आपल्याला पूर्ण हे कट करायचं आहे। फिश आकार आपल्याला नंतर कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने ही बाहीची आपल्याला कटिंग जी आहे ती अस्तरची केलेली आहे। आता आपल्याला हा जो भाग आहे आपला मेन फिटिंग कुठे येणार आहे 11 इंच। 11 इंचावर तुम्हाला इथे छोटंसं कट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला प्लेटा पाडताना ही सोपं व्हावं त्याच्यासाठी। त्यानंतर मेन ब्लाउज पीसचे जे कपडा आहे तो घेतलेला आहे अशा रीतीने, आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, हा बाहीचा जो भाग आहे तो आपल्याला याला जॉईंट करून घ्यायचा आहे। तर रेग्युलर सारखी आपली जशी आपण बाही पलटवून घेतात त्याच पद्धतीने आपल्याला बाही पलटवून घ्यायची आहे। आता इथे मी ही पलटवून घेणार आहे, जॉईंट करून घेणार आहे अगोदर पुढच्या साईडने, आणि अशा पद्धतीने आपण हा पलटवून घेऊन अशा पद्धतीने हा पलटवून घेणार आहे। आता इथे मी रेग्युलर बाही जशी आपण पलटवून घेतात त्याच पद्धतीने अगोदर दंड फिटिंगच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा पूर्ण कपडा पलटवून घेऊन आहे असा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा कट करून टाकायचा आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा पलटवून घेतलेला आहे। आता हे आपण कट करून टाकणार आहेत। एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून टाकणार आहेत। तर हे पहा, हे एक्स्ट्राचा आपण कट करून टाकलेला आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, इथे आपण हे कट मारून घेतलेले आहेत, कट मारून घेतलेले आहेत त्या अगोदर आपल्याला पुढच्या साईडने हा जो नॉट आहे आपण हा रेडीमेड जी पाइपिंग आहे ती बसवून घेणार आहेत याला। तर हे झालेलं आहे। तर आपण आता याला इथं काय करून घेणार आहेत, प्लेटा पाडून घेणार आहेत। तर याला आपण प्लेटा पाडून घेणार आहेत। आता इथे छोटेसे आपण वरचा कपडा जो आहे तो त्यालाही छोटे कट मारून घेणार आहे, म्हणजे आपली सव्वाशी जी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला दिसलं पाहिजे त्यासाठी। आता आपल्याला या साईडने मध्य जो आहे आपला हा मध्य आहे, या मध्यपर्यंत आपल्याला प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत। तर इकडच्या साईडने प्लेटा पाडताना आपल्याला अशा करायच्या आहेत आणि या साईडच्या प्लेटा पाडताना आपल्याला इकडे घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या समोरासमोर प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला शोल्डर फुगा जो आहे तो तयार झालेला आहे। पाहू शकतात या पद्धतीने आपली बाहीची डिझाइन जी आहे ती तयार झालेली आहे। आता याला जर तुम्ही फिटिंग केलं तर अगदी खूप छान मध्ये अशी बाही दिसते। अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं
तर हे पहा, अशा पद्धतीने आपले शोल्डरला फुगा येणार आहे। तर फुगा भाई कशा पद्धतीने तयार करायचे आहे, तर या पद्धतीने आपण मराठीमध्ये अगदी सविस्तर माहिती पाहिलेली आहे। तर पाहू शकतात अगदी खूप छान मध्ये असा पफ्स आलेला आहे। तर असेच आपल्याला पुढचा जो फिश आकार जो आहे तो आपल्याला आता काय करायचा आहे, हा जो ब्लाउज आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इथे थोडासा फिश आकार जो आहे तो थोडा नॉर्मल द्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि याला टिप मारून घ्यायची आहे। आणि हा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला हा झाला पुढचा भाग। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर माझा हा बाहीची डिझाइन आवडली असली तर नक्की लाईक करा, शेअर करा। काही ब्लाऊज बद्दलची प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात। चला तर मैत्रिणींनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।